वेलकम स्टुडंट. 6th स्टँडर्डची जी युनिट टेस्ट एक्झाम आहे ती अत्यंत जवळ आलेली आहे. ओके. आणि त्या युनिट टेस्ट एक्झामसाठी आपण प्रॅक्टिस करणं फार गरजेचं आहे. तर त्याच्या दृष्टीनं आपण आपल्या चॅनलवर मॅथमॅटिक्सचे एक जो पेपर आहे तो तुमच्याशी आज शेअर करणार आहे. हा पेपर पूर्णपणे तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी असणार आहे. ओके. की जर का तुम्ही या युनिट टेस्टमध्ये चांगले मार्क मिळवायचे असतील तर कुठल्या टाईपचे क्वेश्चन करायला पाहिजेत, कशाप्रकारे क्वेश्चन्स केले पाहिजेत. तर त्या दृष्टीनं हा पेपर पूर्णपणे तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे. हे क्वेश्चन तर कराच, पण याचबरोबर टेक्स्टबुकमधले बाकीचे जे क्वेश्चन आहेत या टाईपमध्ये बसणार आहे, तर ते सुद्धा नक्की करा, जेणेकरून तुमचा युनिट टेस्टचं जे प्रिपरेशन आहे ते चांगलं होईल. ओके. सो मॅथमॅटिक्सचा पेपर आहे. आता क्वेश्चन नंबर 1, फिल इन द ब्लँक्स. ओके. टोटल 5 मार्क्स मी याच्यासाठी ठेवलेले आहेत, फिल इन द ब्लँक्ससाठी. तर पहिल्यांदा तुम्ही हे विचार करा. मी आधी क्वेश्चन तुमच्यासमोर सांगतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला आन्सर सुद्धा सांगतो. ओके. तर पहिला क्वेश्चन काय आहे? अ शेप विथ वन कर्ड सरफेस, टू आयडेंटिकल फ्लॅट सर्क्युलर एंड्स इज कॉल्ड. ज्याला एक कर्ड सरफेस असतो आणि 2 सर्क्युलर एंड असतात, त्या शेपला काय म्हणायचं? थोडा विचार करा. याच्या लगेच नंतर मी तुम्हाला आन्सर पण सांगणार आहे या सगळ्याचे लगेचच खाली. अँड अँगल मेजरिंग एक्झॅक्टली 360 डिग्री इज. 360 डिग्रीच्या अँगलला काय म्हणायचं? द सेट ऑफ होल नंबर्स टुगेदर विथ निगेटिव्ह नंबर्स. होल नंबर आणि निगेटिव्ह नंबर मिळून काय म्हणायचं? अ पेअर ऑफ प्राईम नंबर्स दॅट हॅव ओनली वन as their common factor are called which types of number. त्याच्यानंतर द स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 2 or more गिवन नंबर्स आर कॉल्ड. आता त्याचे आन्सर बघूया वन बाय वन. जसं की पहिला आहे की असा कुठला शेप आहे की ज्याचं वन कर्ड शेप आहे. जरासं हे इथे घेऊया. तर त्याचे आन्सर आहेत. तर पहिल्याचा आन्सर काय येतं की कर्ड सरफेस आहे आणि 2 सर्क्युलर शेप आहेत त्याला, तर तो आहे सिलेंडर आहे. ओके. जर 360 डिग्रीचा अँगल असेल तर त्याला काय म्हणायचं? 360 आपल्या बुकनुसार फुल अँगल नाही आहे आपला वर्ड, कंप्लीट अँगल म्हणायचं. काय म्हणायचं? आपल्या टेक्स्टबुकनुसार कंप्लीट अँगल. होल नंबर आणि त्याच्यात निगेटिव्ह नंबर्स जर घेतले तर ते मिळून काय होतं? इंटिजर्स होतं, ज्यांच्यात फक्त एकच हा कॉमन फॅक्टर आहे. ओके. जसं की समजा 2 आणि 3 आहे, या दोघांच्या मध्ये कॉमन फॅक्टर कुठला आहे? 1. तर अशा ह्यांना काय म्हणायचं? को प्राईम म्हणायचं. म्हणजे चौथ्याचा आन्सर काय येणार? को प्राईम. त्याच्या पुढचा जो आहे द स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपल ऑफ 2 or more नंबर्स. तर स्मॉलेस्ट कॉमन मल्टिपलला काय म्हणायचं? LCM. ओके. LCM. तर लास्टचा आन्सर येणार LCM. जस्ट अ मिनिट, सॉरी, LCM. ओके. 5व्या MCQचा आन्सर काय येणार? LCM येणार. ओके. LCM. त्याच्यानंतर पुढचा आता आपण बघूया. पुढचा क्वेश्चन आहे मॅच द पेअर्स. तर हे तुम्हाला ग्रुप ए दिलेला आहे आणि इकडे ग्रुप बी दिलेला आहे. ओके. थोडासा विचार करा, हवं तर व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही स्वतः फाइंड आउट करा तुमचे आन्सर्स काय आहेत. याच्यानंतर मी पुढे आता तुम्हाला आन्सर सांगणार आहे वन बाय वन. ओके. तर बघूया आन्सर्स काय आहेत. तर आन्सर्समध्ये जस्ट अ मिनिट, याचे जे आन्सर्स आहेत ते आपण बघूया. मॅच द पेअर्सचे. ओके. तर हे आहेत आपले मॅच द पेअर्सचे आन्सर. तर त्याच्यामधलं पहिलं आहे की स्क्वेअर पिरॅमिड जर असेल, स्क्वेअर पिरॅमिड 5 वर्टायसेस अँड 5 फेसेस, अँगल ऑफ मेजर 200 डिग्री. स्क्वेअर पिरॅमिडला वर्टायसेस किती असतात? 5 आणि फेसेस पण किती? 5. अँगल ऑफ मेजर 200 असेल तर त्याला काय म्हणायचं? रिफ्लेक्स अँगल म्हणायचं. पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह आणि 0 हे सगळे मिळून काय तयार होतात? टोटल इट इज कॉल्ड इंटिजर्स. ट्विन प्राईम नंबर्स 3 आणि 5. तर कधी म्हणणार ट्विन प्राईम नंबर्स? त्यांच्यातला डिफरन्स किती असतो? 2 असतो. नंबर्स 8 and 9 त्यांना काय म्हणणार? को प्राईम. ओके. कारण को प्राईम का? कारण त्यांच्यातला कॉमन जो डिवायझर आहे तो 1च असणार आहे. ओके. सो दॅट्स वाय दे आर को प्राईम. त्याच्यानंतर पुढे स्टेट ट्रू ऑर फॉल्स. ओके. तर पहिलं स्टेटमेंट आहे अ स्पियर. याच्यामध्ये जर बघितलं, जस्ट अ मिनिट, पहिलं स्टेटमेंट आहे याच्यातलं अ स्पियर हॅज वन कर्ड सरफेस, 0 वर्टायसेस अँड 0 एजेस. ओके. तर हे स्पियरच्या बाबतीत ट्रू आहे का फॉल्स आहे ते विचार करा. एव्हरी नॅचरल नंबर इज अ होल नंबर. प्रत्येक नॅचरल नंबर हा होल नंबर असतो. ओके. द सम ऑफ 2 निगेटिव्ह इंटिजर्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह इंटिजर. तर ह्यातलं काय असतं ते बघा. आता त्याचे आन्सर्स आपण बघूया इकडे वन बाय वन. पहिले 2 स्टेटमेंट ट्रू आहेत. ओके. पहिले 2 स्टेटमेंट ट्रू आहेत, तिसरं फॉल्स आहे. ओके. का फॉल्स आहे? कारण द सम ऑफ 2 निगेटिव्ह इंटिजर्स, 2 निगेटिव्ह इंटिजरची जर सम केली तर ती नेहमी निगेटिव्हच असते. जसं की -3 + -5 केलं तर आन्सर किती येणार? -8. निगेटिव्ह 8च येणार. ओके. बाकी पहिले 2 जे स्टेटमेंट आहेत ते ट्रू आहेत की स्पियरला एकच कर्ड सरफेस असतो, 0 वर्टायसेस आणि 0 एजेस असतात.
तर सगळे नॅचरल नंबर हे होल नंबरच असतात. ओके. द सम ऑफ टू निगेटिव्ह हे मात्र काय विचारतात मी सांगितलं एक्झाम्पल देऊन फॉल्स आहे. ओके. आता याच्यानंतर पुढचा जो आहे तो क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 आहे सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके. तर याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे क्लासिफाय द फॉलोइंग अँगल मेजर अकॉर्डिंग टू देअर टाइप्स. ओके. तर जसे अँगल दिलेले आहेत त्यानुसार त्यांचे टाईप लिहायचे. त्याच्यानंतर पुढचं आहे सॉल्व द फॉलोइंग इंटिजर ऑपरेशन्स, म्हणजे ॲडिशन सबट्रॅक्शन जे काही आहे ते करायचं आणि याचं LCM फाइंड आउट करायचं. ओके. तर याचे आन्सर 1 बाय 1 बघूया आपण. तर 180 डिग्री असेल तर त्याला काय म्हणणार आपण स्ट्रेट अँगल. 45 डिग्री हा काय आहे 90 डिग्रीपेक्षा लेस आहे, कमी आहे, तर त्याला काय म्हणणार जो अँगल 90 डिग्रीपेक्षा लेस असतो त्याला आपण अक्यूट अँगल म्हणतो. आपल्या टेक्स्टबुकमध्ये फुल अँगल असा वर्ड नाही आहे. 360 कम्प्लीट अँगल. ओके. आणि 90 पेक्षा ग्रेटर आणि 180 पेक्षा स्मॉलर जो अँगल आहे त्याला म्हणायचं ऑब्ट्यूस अँगल. ओके. त्याच्यानंतर पुढचं आहे याच्यामध्ये जर बघितलं आपण पुढचा -45 याचं साईन निगेटिव्ह आहे, याचं पॉझिटिव्ह आहे. साईन डिफरंट म्हणजे सबट्रॅक्शन येणार. सो 28 मधनं 45 मायनस करायचे किती येणार 17 आणि ग्रेटर नंबर कोण आहे याच्यातला 45 त्याचं साईन काय येणार -17. आता इथं दोन्ही मध्ये मायनस मायनस काय होणार प्लस. आणि इथं साईन डिफरंट आहे. 90 मधनं 42 मायनस केले किती आले 48 आणि ग्रेटर नंबर म्हणजे 90चं साईन काय मायनस. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे LCM. तर तुम्ही काय करायचं 12चे फॅक्टर पाडायचे, 15चे फॅक्टर पाडायचे आणि 20चे फॅक्टर पाडायचे. तर 12चे कसे काढणार फॅक्टर 12ला पहिला 2 डिवाइड करा. तर ते येणार 6ला 2 डिवाइड केलं 3 आणि 3 1 जा 3. त्यामुळे त्याचे फॅक्टर काय घेतलेले आहेत 2 2 3. त्याच्यानंतर दुसरं आहे 15ला 3 डिवाइड केलं 5 5 1 जा 5. सो त्याचे फॅक्टर काय घेतले 3 आणि 5. 20ला 2 डिवाइड केलं तर 10ला 2 डिवाइड केलं 5 आणि लास्टला 5 1 जा 5. तर त्याचे फॅक्टर काय घेतलेले आहेत 2 2 5. आता ह्या सगळ्यातून जर का आपण बघितलं तर जे कॉमन आहेत हे सगळे फॅक्टर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तिन्हीमध्ये तर कोणी नाही आहे, दोघांच्या मध्ये असणारा हा 2 2 म्हणून इथं 2 घेतलाय. परत इथेही 2 आहे, इथेही 2 आहे. ओके. तो 2 इथं घेतलेला आहे आणि इथे 5 आहे आणि इथेही 5 आहे, तर तो इथं 5 घेतलेला आहे आणि इथला 3 आणि हा 3 तर हे घेतलेलं. तर यांचं सगळ्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं आपण, मल्टिप्लिकेशन केल्यावर किती येणार 2 2 जा 4 3 5 जा 15 आणि 15 मल्टिप्लाय 4 म्हणजे आन्सर किती येणार 60. सो LCM इज 60. कारण LCM मध्ये कॉमन फॅक्टर नॉन कॉमन तर सगळे कॉमनच निघाले त्याच्यात, त्यामुळे तो 60 येणार आन्सर. आता पुढचं बघूया आपण आन्सर. तर पुढचा क्वेश्चन बघूया आता क्वेश्चन नंबर 5. तर क्वेश्चन नंबर 5 मध्ये फाइंड द ग्रेटेस्ट नंबर ऑफ 84 and 105 कम्प्लिटली डिवाइड विदाउट एनी रिमाइंडर. तर ह्या दोघांना डिवाइड करणारा ग्रेटेस्ट नंबर, ग्रेटेस्ट जर असेल तर GCD फाइंड आउट करायचं त्याचं. ओके. तर त्याचा GCD फाइंड आउट कसा करणार पहिल्याचा आन्सर बघूया आपण. तर त्याचे फॅक्टर फाइंड आउट करायचे मगाशी सांगितलं तसं 84चे हे फॅक्टर आले. आता त्यातला कॉमन घ्या. कॉमन कुठला आहे 3 3 आहे आणि 7 7 आहे. सो 3 7 जा 21. सो द ग्रेटेस्ट नंबर फायनल आन्सर नेहमी लिहायचं डिवाइड्स 84 and 105 इज 21. ओके. सो दॅट इज ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. ते केल्यानंतर आता इथे दुसरा क्वेश्चन आहे इन सिटी लायब्ररी देअर वेअर 4,52,180 बुक्स. The city council added 1,28,400 new books this year, while 35,200 old worn out books were discarded. जे जुने बुक्स आहेत ते काढून टाकले. हाऊ मेनी टोटल बुक्स आर अवेलेबल इन द लायब्ररी नाव. तर याचा आन्सर तुम्हाला काय करावं लागेल वर्ड प्रॉब्लेम आहे. पहिल्यांदा सुरुवातीला बुक किती होते इनिशियल बुक एवढे आहेत 4,52,000. ओके. नवीन बुक त्याच्यात किती ऍड झाले 1,28,450. तर दोन्हीचे ॲडिशन केल्यावर 5,80,630. आता काही बुक्स काय आहेत ओल्ड झाल्यामुळे काढून टाकले म्हणजे 35,200 त्यातनं जर काढून टाकले तर 5,45,430. सो देअर वेअर 5,45,430 बुक्स अवेलेबल इन द लायब्ररी नाव. ओके. तर एवढे बुक तिथं राहिलेले असतील. अशा प्रकारे हा जो पेपर आहे तो आपण बघितला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण
नेक्स्ट सब्जेक्टचा जो क्वेश्चन पेपर आहे तो बघूया. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. तर मॅथ्सचे एकूण आपण 2 पेपर तयार केलेले आहेत. ओके, त्यातला हा पहिला मी तुमच्याशी शेअर केला. ओके, थँक यू.